नमस्कार मैत्रिणींनो. तर आज बनवलेला आहे कारवंग. तर त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. तर इथं मी वांगी घेतली आहे 4-5, त्याला मधून कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर मिक्सरमध्ये थोडंसं खोबरं, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, अद्रक, लसूण आणि हळद आणि मीठ मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे थोडंसं मोठंच वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर कापलेली वांग्यात आपण तो मसाला भरून घ्यायचा आहे. सर्व वांग्यामध्ये मी मसाला भरून घेतलेला आहे आणि राहिलेला मसाला आपण भाजीसाठी वापरणार आहोत. इकडे कढईत 2 पळी तेल टाकलेलं आहे. त्यानंतर जिरी टाकली, कढीपत्ता टाकला आहे आणि आपला राहिलेला मसाला त्यात टाकून घेतलेला आहे. त्यानंतर ते चांगलं परतून घ्यायचं आहे. खोबरं आणि बाकीच्या वस्तू आपण अशा कच्च्याच टाकल्या, त्यामुळे ते चांगलं परतून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत परतून घेतल्यानंतर आपण भरलेली वांगी त्यात टाकणार आहोत आणि तेही चांगली परतून घ्यायची आहेत. वांगी चांगली परतून घेतल्यानंतर आपण त्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे. मिक्सरच्या भांड्यात जे पाणी आहे ते मी त्यात टाकून घेतलेलं आहे. शिजण्यासाठी थोडंसंच पाणी टाकायचं आहे, कारण आपल्याला ही भाजी जास्त रस्सा भाजी बनवायची नाही, थोडीशी लपथप अशी बनवायची आहे. खारे वांग बनवताना आपण जास्त पातळ बनवत नाही, त्याच्यामुळे आपल्याला थोडंसंच पाणी टाकायचं आहे आणि झाकण टाकून शिजायला 10 मिनिटांसाठी शिजायला ठेवायचं आहे. आता तुम्ही बघू शकता, आता वांग चांगलं शिजले आहे. त्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूटही टाकलेला आहे आणि तयार आहे आपली खारे वांग्याची रेसिपी.